झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सरकारनं नेमलेल्या समितीवरून सरकारमध्येच मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सरकारनं राजेंद्र मोठे समिती नेमलेली नाही असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय आणि विकास खारगे समितीशिवाय सरकारनं कुठलीही समिती नेमलेली नाही असं बावनकुळे म्हणतात। कालच राजेंद्र मोठे समितीनं आपला अहवाल सादर केलेला आहे आणि त्यामुळे मोठे समिती कोणी नेमली असा सवाल आता उपस्थित होतोय। राजेंद्र मोठे समितीचा हा अहवाल राजेंद्र मोठे समितीत नाहीये। राजेंद्र मोठे अशी समितीच बनलेली नाहीये। एकच समिती आहे राज्यामध्ये या विषयाची, ती आहे विकास खारगे समिती। आणि त्यामुळे असे राजेंद्र मोठे समिती वगैरे या विषयात नाहीये। काहीतरी कपोलकल्पित बातमी तयार करून ते मला वाटतं चालवली आहे। IGRच्या अधीनस्थ काही अधिकारी असतील, त्यांनी काही प्राथमिक चौकशी केली असतील, ते त्यांचा भाग आहे। पण राज्य शासनाने या पूर्ण विषयाकरता विकास खारगे समिती नेमलेली आहे। तर बावनकुळे यांनी हे सगळे प्रश्न आता उपस्थित केल्यानंतर आणि अशी राजेंद्र मोठे नावाची कुठलीही समिती नेमलेली नाही असं म्हटल्यानंतर काय ह्याचे सगळे पडसाद उघडतात बघावे लागणार आहेत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंडे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। चंद्रकांत, पुण्यातलं हे जमीन गैरव्यवहार प्रकरण झी 24 तासनं पुढे आणलेलं होतं। राजेंद्र मोठे समितीने आपला अहवाल काल सादर केला। या अहवालामध्ये खरं तर अनेक अशा बाबी आहेत, त्यामुळे चकित व्हायला होत आहे। मात्र आता बावनकुळे असं म्हणतात की अशा प्रकारे राजेंद्र मोठे समिती अशा प्रकारे काही नेमलेली नव्हती, केवळ विकास खारगे यांचीच समिती राज्य सरकारनं नेमलेली असल्याचं म्हटलंय। अनुपमा, मला वाटतं बावनकुळे जे राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि हा IGR डिपार्टमेंट पण त्यांच्याच अंतर्गत येतं, महसूल डिपार्टमेंट त्यांच्या अंतर्गत येतं। मला वाटतं त्यांना पुन्हा एकदा आपल्या स्टेटमेंटपासून युटर्न घ्यावं लागेल। यापूर्वी त्यांनी आपल्या 42 कोटी स्टॅम्प ड्युटी भरायची गरज काय असं विधान केलं होतं आदल्या दिवशी। मग दुसऱ्या दिवशी सगळं ते क्रॉस चेक केल्यानंतर ते म्हणले नाही नाही नाही, मला याची माहिती नव्हती। अधिकाऱ्यांनी मला नंतर याच्या संबंधी ब्रीफिंग केलं आणि हो, ते नियमानुसारच ती नोटीस निघालेली आहे। मग त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या त्या स्टेटमेंटवरनं युटर्न घ्यावं लागलं होतं। मला वाटतं ह्या स्टेटमेंटवरनंही त्यांना कदाचित उद्या असाच खुलासा करावा लागणार आहे। कारण ज्यावेळेस आपण ही बातमी ब्रेक केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी IGR रवींद्र बिनवडे यांनी जे नोंदणी महानिरीक्षक आहेत, या ज्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागामार्फत हे सगळे 10 नोंदणी होते, त्यांनी ही मोठी समिती नेमली। लगेच तात्काळ रवींद्र तारू जे सब रजिस्ट्रार आहेत हवेली क्रमांक 4चे, ज्यांनी हा दस्त नोंदवून घेतला होता बेकायदेशीरपणे, त्यांचं निलंबन केलं आणि मोठे जे JDR आहेत म्हणजे सह नोंदणी महानिरीक्षक, त्यांना या सगळ्या जो गैरव्यवहार आहे, मुंडवा जमीन दस्त नोंदणीचा गैरव्यवहार, त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि 7 दिवसात त्यांचा रिपोर्ट द्यायला सांगितलं होतं। पहिल्या दिवशी ते अंतरिम रिपोर्ट दिला, तोही आपण ब्रेक केला आणि काल त्यांनी स्वतः IGR रवींद्र बिनवडे आणि हे मोठे राजेंद्र मोठे जे JDR आहेत म्हणजे त्यांच्या सेकंड रँकचे अधिकारी, याला आपण सह नोंदणी महानिरीक्षक म्हणतो, ते ह्या जी खारगे समिती आहे ऑनलाईन बैठक जी मुंबईतनं झाली होती, पुण्यातनं विभागीय आयुक्त, नंतर इकडे चंद्रकांत पुलकोंडवार कलेक्टर काल मुंबईला होते, त्यामुळे RDC ज्योती कदम होत्या, नंतर जमाबंदी आयुक्त सुहास दिवशी होते आणि हे JDR आणि IGR हे दोघंही त्या समितीच्या बैठकीला ऑनलाईन हजर होते आणि त्या बैठकीमध्ये हा मोठे समितीचा अहवाल शासनाला सादर केला। हा एकटाच नाही तर कलेक्टर म्हणजे RDC त्यांनी ज्या तहसीलदार निलंबित केले सूर्यकांत येवले, त्यासंबंधीचे आपले अपडेट ते तिथे सादर केले। नंतर जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी आपल्या विभागामार्फत काय चूक झाली, कारण प्रॉपर्टी कार्ड नोंदणीचं काम शेवटी त्यांच्याकडे येतं, त्यांच्या विभागाकडे, त्यांनी सांगितलं नजर चुकीनं ई मधलं H मध्ये इतर हक्कातली नावं H म्हणजे हकदार, ज्याला आपण कब्जेदारमध्ये गेली, ही प्रॉपर्टी कार्डची चूक नजर चुकीनं नसेल असा अहवाल त्यांनी पहिल्या दिवशी दिलेला आहे शासनाला, तोच त्यांनी पुन्हा इथं दुरुस्ती आणि विशेष म्हणजे चंद्रकांत, राजेंद्र मोठे समितीचा अहवाल येणार हे आपण अनेकदा सांगितलेलं होतं। त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र ज्यावेळी अहवाल सादर झाला आणि त्यामध्ये प्रश्न अनेक उपस्थित होतात की यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाहीये, अशा प्रकारचे अनेक प्रश्न जेव्हा उपस्थित होतात त्यावेळी मात्र ते म्हणतात की राजेंद्र मोठे समिती वगैरे अशी कुठलीही समिती नाहीये। त्यामुळे आता बावनकुळे पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आपलं स्टेटमेंट बदलतात का हे सुद्धा बघावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।